पीडित महिला त्यांच्याकडे जाते आणि सांगते की मला माझ्यासोबत त्या मुख्याध्यापकाने असा प्रकार केलेला आहे, तर मला वाटतं शरद पवारांनी याच्याकडे जातीने लक्ष घालून त्या मुख्याध्यापकाला निलंबित करायला हवं होतं आणि त्यांना अभय द्यायला हवं होतं. त्यांना परत हे आश्वासन द्यायला पाहिजे होतं की तुम्ही रुजू व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. परंतु असं काहीही न करता शरद पवारांनी अवघ्या 2 शब्दात त्यांना सांगितलं की मी ते बघत नाही. मला सांगा, आज तुम्ही देशाचे नेते आहात, महाराष्ट्राचे नेते आहात, मुख्यमंत्री पद तुम्ही भोगलेले आहेत आणि आज तुम्ही म्हणताय की मी ते बघत नाही. हे कितपत योग्य आहे? ठीक आहे, रयत शिक्षण संस्थेचा विषय बाजूला ठेवा. एक पीडित महिला तुमच्याकडे आली होती मदत मागण्यासाठी, त्या नात्याने तरी तुम्ही तिला मदत करायला हवी होती, परंतु त्यांनी असं काहीही केलं नाही. म्हणजे याचाच अर्थ काय, तर यांचं ते जे आरोपी आहेत किंवा जे असं कृत्य करतायत अशा लोकांना यांचं अभय आहे की तुम्ही कसेही वागा, आम्हाला काही फरक पडत नाही किंवा आम्ही तुम्हाला वाचवू. त्यामुळेच हे असे प्रकार घडत आहेत.